नमस्कार. विठूच्या वाडीमध्ये एकच चर्चा असते. येत्या काही दिवसांमध्ये असा निर्णय होणार असतो की पुढे जाऊन दिग्रसकरांची गादी कोण चालवणार. आता मात्र मोठ्या बाई खूपच विचार करत असतात. शेवटी त्यांनी ठरवलेलं असतं की मी माझ्या अधोक्षजलाच माझ्या घराण्याची गादी चालवायला सांगणार. पण शेवटी आता अधोक्षज या गोष्टीला तयार होतो का, याची देखील आता मोठ्याबाईंना थोडीशी एक शक्यता कमी असते. आता तो दिवस उजाडलेला असतो ज्या दिवशी आता सगळेच चर्चेला आणि मीटिंगला उपस्थित असतात. तिथे आता दिग्रसकरांची गादी कोण चालवण्यावर यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलेला असतो. मग तिथे आता थेट मोठ्याबाई सांगू लागतात, कोण चालवणार म्हणजे काय? आत्तापर्यंत दिग्रसकरांची गादी आमच्याच घराण्यात चालवण्यात आली. मग यापुढे देखील माझाच मुलगा अधोक्षज हा दिग्रसकरांची गादी चालवणार. त्यावर मात्र आता थेट कोपऱ्यात उभे असलेले व्यंकू महाराज पुढे येतात आणि ते बोलू लागतात, अहो बहिणी, काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही अधोक्षजला विचारलं का? त्यावर मात्र आता थेट मोठ्याबाई बोलू लागतात, ओ व्यंकट भाऊजी, काय चाललंय काय तुमचं? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता दिग्रसकरांची गादी ही दिग्रसकर न चालवता इतर कोणी चालवली पाहिजे? त्यावर व्यंकट महाराज म्हणत असतात, वहिनी, मला असं नाही म्हणायचं आहे. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की खरंच अधोक्षजची इच्छा आहे का? त्यावर मात्र आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात, अधोक्षज माझा मुलगा आहे. त्याला मी सांगेन तेच ऐकावं लागणार आहे आणि तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे, हे देखील मला माहीत आहे. त्यावर मात्र आता व्यंकट महाराज म्हणत असतात, असं असेल ना बहिणी, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या मनाविरुद्ध वागू नका म्हणजे झालं. आणि अशातच आता थेट ती मीटिंग तिथे संपलेली असते. मोठ्याबाई मात्र टेन्शनमध्ये असतात. नक्की काय होणार? माझा मुलगा माझं ऐकणार की नाही, असं आता त्यांना थोडंफार भीती वाटू लागते. अशातच आता थेट घरात हीच चर्चा होत असते की येत्या काळामध्ये दिग्रसकरांची गादी अधोक्षज चालवणार असं मीटिंगमध्ये ठरलेलं आहे मोठ्याबाईंकडून. त्यावर मात्र आता थेट अधोक्षज म्हणत असतो, आई, काय चाललंय तुझं? मी दिग्रसकरांची गादी चालवावी असं तू मीटिंगमध्ये म्हणतेस, पण मला सांग ना, ही एका प्रकारे जबरदस्ती नाही आहे का? त्यावर मोठेबाई म्हणत असतात, कसली जबरदस्ती? अरे, तू जे मोबाईलचं दुकान चालवतोस त्यातनं तुझी तुटपुंजी कमाई होते की नाही हे पण माहिती नाही मला. अरे, इथे जर दिग्रसकरांची गादी चालवलीस ना, तर नाही म्हटलं तरी तुझी वर्षभराची कमाई इथे एका दिवसात किंवा काही दिवसात होऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अधोक्षज म्हणत असतो, म्हणजे तू या क्षेत्राला फक्त पैसा कमवण्याच्या दृष्टीने पाहतेस की काय? भक्तिभाव सगळं विसरून गेलीस की काय? त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात, हे बघ अधोक्षज, माणसाला जास्तीत जास्त पैशाची गरज असते. पैसा नाही तर माणसाला किंमत नाही. त्यामुळे तू देखील यापुढे फक्त आणि फक्त पैसा कमवण्याचा विचार कर. त्याच्या व्यतिरिक्त बाकी कसलाही विचार तू करू नको. त्यावर मात्र आता थेट अधोक्षजने असं म्हटलेलं असतं, आई, हे बघ, मी तुला आत्ता एकच सांगतो, कसल्याही प्रकारची जबाबदारी तू माझ्यावर टाकण्याचा विचार करणं सोडून दे. माझ्यावर जबरदस्ती करणं सोडून दे. त्यावर मात्र मोठेबाई म्हणत असतात, हे बघ अधोक्षज, थोडा तरी विचार कर. तुझे बाबा गेल्यानंतर तुला कसं सांभाळलंय मी, पाहिलंस ना तू? किती किती फटके खाल्ले मी. त्यावर मात्र आता थेट अधोक्षज म्हणत असतो, म्हणजे तू मला इमोशनली ब्लॅकमेल करणार आहेस का? त्यावर आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात, तुला काय समजायचं ते समज. आणि अशातच मोठ्याबाई आपल्या बेडरूममध्ये जातात. इकडे आपण पाहतोय आता अधोक्षजला थेट खूप टेन्शनमध्ये बुडालेलं इंदू पाहते आणि ती बोलू लागते, काय रे अधू, काय झालंय काय? त्यावर अधोक्षजने स्टार्ट टू एंड घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. त्यानंतर आता इंद्रायणी म्हणत असते, हे बघ अधोक्षज, मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, तुझ्या आईची इच्छा असेल तर तू चालव गादी, पण तुझ्याही मनात ती इच्छा असावी. किंवा तू फार फार तर त्यांना स्पष्टपणे नाही सांग ना, कारण मनाविरुद्ध कोणतेही काम करू नये, कारण आपण ते परफेक्ट करू शकत नाही.
त्यावर अधोक्षज म्हणत असतो, ठीक आहे, मी ठरवलंय की मी उद्या आईला स्पष्टपणे सांगणार आहे की असली जबरदस्ती माझ्यावर करू नको. आणि शेवटी आता दुसरा दिवस उजाडतो. पुन्हा एकदा मीटिंग ठरते आणि त्या मीटिंगमध्ये दिग्रसकरांच्याच घराण्यातून अधोक्षज ही गादी चालवणार असं मोठ्या बाई ठामपणे सांगतात. पण तिथे आलेल्या आता अधोक्षजने एकच गोंधळ घातलेला असतो. तो लगेचच म्हणत असतो, नाही हा नाही, मी या घराण्याची गादी चालवणार नाही. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, अधोक्षज, चार चौघात माझं नाक कापण्याचा विचार करत असतो तू. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, नाही आई, असं नाही आहे, पण खरंच ही जबाबदारी तू माझ्यावर नको टाकू, त्यासाठी मी कॅपेबल नाही आहे. त्यावर आता वेंकू महाराज म्हणत असतात, वहिनी, मी तुम्हाला कालच म्हटलं होतं मुलाच्या विरुद्ध जाऊ नका. आणि अशातच आता थेट अधोक्षजला मोठ्याबाई समजवत असतात. शेवटी अधोक्षजच्या डोक्यात एक युक्ती आलेली असते आणि तो बोलू लागतो, चल आई, तुला तर हेच हवं आहे ना की दिग्रसकरांच्या घराण्यातून कुणीतरी आपली गादी चालवावी. त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात, हो, आणि तो फक्त तूच आहेस. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, हो, मी आहे, मान्य करतो, पण आपल्या घराण्याची गादी चालवणारा दिग्रसकरच असेल तर. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, माहिती आहे मला, तो तूच आहेस. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, नाही, आता यापुढे आपल्या घराण्याची गादी इंद्रायणी अधोक्षज दिग्रसकर चालवणार. हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्याबाई एकदम आश्चर्यचकित होतात आणि अधोक्षज म्हणत असतो, हा माझा निर्णय ठाम आहे, यात मी कोणताही बदल करणार नाही आहे. आणि मला माहिती आहे, माझा हा निर्णय संपूर्ण विठूच्या वाडीला आवडला असणार आहे. बरोबर नाही काका? आणि अशातच आपण पाहतोय वेंकू महाराज म्हणत असतात, अगदी बरोबर बोललास तू अधोक्षज. आज जो तू काही निर्णय घेतलायस ना, अगदी माझ्यासकट संपूर्ण विठूच्या वाडीला मान्य असेल. एव्हाना मला हेही माहिती आहे की विठुरायाला देखील मान्य असेल. आणि अशातच आता इंदूच्या नावाला सगळ्यांनी एकत्रित होकार दिलेला असतो आणि त्यानंतर मोठ्याबाई चांगल्याच तोंडघशी पडलेल्या असतात. मोठ्याबाई लगेचच बोलू लागतात, नक्कीच व्यंकट भाऊजी आणि या इंदूने मिळूनच माझ्या मुलाला फितवलं असेल. काय करू, प्रत्येक वेळेला ही इंदू माझ्या आड येण्याचा प्रयत्न करते. आता तरी दिग्रसकरांच्या गादीवर बसणार आहे. त्यानंतर मात्र हिच्याशी आपण काहीही बोलायला गेलो तर जपून बोलावं लागणार आहे, कारण शेवटी दिग्रसकरांच्या गादीचा अपमान होऊ नये. आता मात्र माझ्याच मुलाने खूप मोठ्या संकटात मला टाकलं आहे. हे विठुराया, काय करू मी, असा विचार आता मोठ्याबाई करत असताना तिथे आलेल्या त्यांच्या जावयाने म्हटलेलं असतं, अहो काय गरज होती तुम्हाला असं म्हणायची की ही गादी दिग्रसकरांच्या घराण्यातलं कोणतरी चालवेल. तुम्ही मला म्हटलं असतं तर मी तयार झालो नसतो का? त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात, जावई काय बोलताय तुम्ही, तुम्ही दिग्रसकर आहात का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, नक्की ही गादी कोणी चालवायला पाहिजे, इंदू, अधोक्षज की हा मोठ्याबाईंचा जावई? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.